नमस्कार मित्रांनो. तर हा आहे डे 2 आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस. आजचा प्रवास आहे श्रीशैलम ते हैदराबाद. सकाळची सुरुवात एकदम लवकर झाली. पहाटे 3:30 वाजता उठून अंघोळ करून आम्ही तयार झालो. 4:30 वाजता मंदिरच्या रांगेत लागलो आणि 5:30 पर्यंत आमचं दर्शन झालं. ते मंदिरात प्रवेश करण्यासाठी मुलींना साडी किंवा सलवार कमीज आणि मुलांना लुंगी हा ड्रेस कोड आवश्यक आहे. मित्रांनो, दर्शन झाल्यावरचा एक किस्सा सांग. तर मी गाईसाठी पोळी घेऊन चाललो होतो आणि मध्येच माकडाने आमचा डबा हिसकावून घेतला आणि पोळ्यांचा आस्वाद घेऊ लागला. म्हणूनच म्हणतात ना, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. हा किस्सा झाल्यावर आम्ही हसत पुढे निघालो आणि आमच्या फोटोशूटकडे वळालो. मी आता आहे श्रीशैलममध्ये. काल आम्ही संध्याकाळी इथे पोचलो. स्टे वगैरे करून आज पहाटे मॉर्निंग दर्शन केलं आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला जाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिराचं दर्शन करायला जाऊ आणि नेक्स्ट प्लॅन आमचा आहे हैदराबाद. यानंतर आम्ही आलो भारतातील एकमेव असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. इथे दर्शन घेण्याचा अनुभव जरा वेगळा होता. मंदिराची भव्यता, तिथलं सौंदर्य आणि प्रत्येक छान अशी कलाकृती. ही कलाकृती नक्कीच तुम्हाला प्रेरणा देईल, कारण ह्यातून आपल्या गौरवशाली इतिहासाचं दर्शन घडतं. मित्रांनो, श्रीशैलमचं एक खूप खास ठिकाण म्हणजे साक्षी गणपती मंदिर. लोकमान्य आहे की जिथे भक्त मल्लिकार्जुन स्वामी आणि ब्रह्मरंभा देवीचं दर्शन घ्यायला येतात, तेव्हा त्यांची यात्रा कोणीतरी नोंदवावी लागते. तेव्हा महादेवाने स्वतः सांगितलं, गणपती इथे साक्षी म्हणून बसतील. त्यामुळे इथली गणपतीची मूर्ती जेव्हा तुम्ही पाहताल तर ते पेन आणि पुस्तक घेऊन बसलेत. ज्या पुस्तकात ते सगळ्या भक्तांची नावे आणि गोत्र लिहून ठेवतात. आणि म्हणूनच श्रीशैलमला येणारे सगळे भक्त इथे थांबून आपले नाव नक्कीच सांगतात, कारण साक्षी गणपती इज द डिवाइन विटनेस ऑफ युअर जर्नी. संध्याकाळी 4 वाजता जवळपास आम्ही हैदराबादला पोचलो. लॉंग विकेंड असल्यामुळं सगळीकडे हॉटेल रेट्स खूप हाय होते, पण बजेटमध्ये राहण्यासाठी आमचे ट्रॅव्हल पार्टनर चिन्मयीने एकदम मस्त ऑप्शन शोधून काढला. ते म्हणजे 3 BHK फ्लॅट Airbnb थ्रू फक्त 2800 रुपयेमध्ये 5 लोकांसाठी. आम्ही तो लगेच बुक केला.
पण थेट रूमवर न जाता आम्ही ठरवलं की आधी गोलकोंडा फोर्ट कवर करूया, कारण नेक्स्ट डे म्हणजे 15 ऑगस्टला तिथे मोठं इव्हेंट असल्यामुळं तिथे फिरता येणार नव्हतं. म्हणून आधी गोलकोंडा फोर्ट एक्सप्लोअर करून मग रूमवर जाऊ असं ठरवलं. रूम्स तुम्ही पाहू शकता. मग आम्ही 4 मिनिट एक्सप्लोअर केलं, बिर्याणी खाल्ली आणि मग परत रूमवर जाऊन आराम करून नेक्स्ट डेसाठी तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.